तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका वैभव. तर आपल्या आज दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्या एका ठिकाणी जायचं आहे, तर तुम्ही पुढं बघा. तर चला मग. तर मित्रांनो, आज आपण निघलेलो आहे मोठी गाडी घेऊन. गाडी घेऊन जायचं कारण असं आहे ते तुम्हाला मी पुढं सांगतोच. तर चला आता निघूया. आता मीच सध्या चालवायला बसलेलो आहे गाडी. तर आता आपण निघलेलो आहे लग्नासाठी. गाडी भरलेली आहे रोहिणीवरून. आपल्या गावाजवळचं 9 किलोमीटर लांब रोहिणी गाव आहे. तर चला पुढं बघूया. तर तुम्ही बघू शकता आता आपण लग्नाच्या ठिकाणी आलेलो आहे. आता नवरदेव नवरी आत्ताच जस्ट मध्ये गेले. आता थोड्या वेळाने आपण जेवायला जाऊ. हा बघा, हा मी थोडा काच घाण होता, सांभाळून घ्या. तर बघत राहा पुढे. तर लग्न सर्व आवरलेलं होतं. आता गाडी लावली होती भरायला. संध्याकाळचे 4 वाजले होते. ते सर्व सामान नसतं का ते भरत होतो. तर आता इथून पुढं एकदम भारी भारी व्ह्यू येतील व्हिडिओमध्ये. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मित्रांनो, आपण बघूया पुढच्या क्लिपमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता लग्नावरून गाडी भरून निघलेलो आहे. त्या पार्टीने सांगितलेलं होतं की हा रस्ता खूप छान आहे, पण हा रस्ता इतका घाण होता का बस किंवा त्यांनी आमच्या संग भरपूर डोकं लावलेलं होतं. डोकं इतकं खराब झालेलं होतं की बस किंवा डायरेक्ट लई हे केलेलं होतं. पण मग त्याच्या सांगण्यावरून आम्हाला यावं लागलं या मार्गाने. तर मित्रांनो, आता आपण तो खराब रस्ता सोडलेला आहे. आता आपण आलेलो आहे कन्नड बायपासला. हा बघा, कन्नड बायपास आहे. त्याच्या राईट साईडला कन्नड आहे आणि लेफ्ट साईडला व्हिडिओ काढलेला आहे. तर बघा किती भारी व्ह्यू येतो इथे. एकदम छान सुंदर असं व्ह्यू आलेला आहे होता. पण मग थोडा कॅमेरा क्वालिटी खराब आहे म्हणून सगळं सांभाळून घ्या. तर मित्रांनो, आता आपण कन्नड गाठून निघत आहे. हे बघा, हे चाळीसगाव आहे. सुंदर असं दिसत होतं चाळीसगाव. आता आपण उतरत आहे. थोडं घाटाच्या खाली आलेलं आहे, तेव्हा व्हिडिओ काढली. तर बघू शकता तुम्ही, चाळीसगाव आहे खाली. आणि आता थोड्याच वेळ येतं चाळीसगाव कशी जाऊ आपण. तर वरती पोलीस होते, त्यांनी अडवलेलं होतं. तर चला पुढं बघूया. तर मित्रांनो, फायनली आपण कन्नड घाट उतरून खाली आलेलो होतो. हा आहे चाळीसगाव बायपास. आपण बायपासवरूनच जाणार आहे, गावात जायचं काही काम नाही. हे बघा, हे आपल्यावाले बाबा आहे. खरी गाडी शिकवणारी मला हीच होती. हे बघा, एकदम परफेक्ट ड्रायव्हिंग आहे. पहिले बसमध्ये चालक म्हणून काम करत होते. आता ही गाडीसुद्धा 65 वय असून ही गाडीसुद्धा चालवते. आणि आता मी संघारात असतो सुंदर. तर हा बघा, चाळीसगाव बायपासचा असं सुंदर असं दृश्य बघू शकता, किती भारी. तर चला, हा बघा, मी टाईम भरपूर झालेला होता, 8 वाजलेले होते. घरी पण जायचं होतं. तर चला मित्रांनो, पुढे दाखवतो. मित्रांनो, आता आपण तळेगावच्या पुढं पेट्रोल पंपावर टाकी पॅक केलेली आहे. टाकी पॅक करण्याचं कारण असं आहे की आपल्या घरी ट्रॅक्टर पण आहे, त्याच्यासाठी पण लागतं. तर गुड नाईट मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. पुढच्या ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचे ब्लॉग चांगले इंटरेस्टेड येतील. आता सर्व माहिती देतो मी. तर चला, गुड नाईट मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काही चुकी झाल्यास कमेंट करा, की सुधारायचा प्रयत्न मी नक्की करेल. तर गुड नाईट.